नमस्कार कास्तकार बांधवांनो, शेती मित्राच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्व कास्तकार बांधवांचे करतो मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। तर कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट हे आता भारतातून सोयाबीन निर्यात ही जागतिक बाजारामध्ये प्रचंड वाढणार। मग देशातून सोयाबीन निर्यात वाढण्यामागचं कारण काय? देशातून वाढलेल्या सोयाबीन निर्यातीचा परिणाम भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावावरती कशा पद्धतीनं होणार आणि याच्यामुळे देशातील जो सोयाबीनचा बाजार आहे तो भविष्यात किती वाढू शकतो, जर याच्याबद्दल आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर वाचूक उत्तर, तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा। इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की व्हिडिओ शेअर करा। सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, तुमच्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट ही देशातून सोयाबीन निर्यात ही आता जागतिक बाजारात प्रचंड वाढणार। मग देशातून होणारी सोयाबीन निर्यात अचानक जागतिक बाजारामध्ये कशा पद्धतीने वाढणार, याच्या मागचं कारण काय व याचा सोयाबीनच्या बाजारावरती भविष्यात कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा निर्णय घेणाऱ्या कास्तकार बांधवांनी विक्री करत असताना थोडं थांबायला पाहिजे का, याच्याबद्दल घेऊया सविस्तर व अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले, तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये टॅरिफ वॉर दिसायला लागले। खास करून अमेरिका चीन, अमेरिका मेक्सिको आणि अमेरिका कॅनडा। जर जागतिक बाजाराचा विचार केला तर नंबर 1 ला अर्थव्यवस्था अमेरिकेची, नंबर 2 ला चीनची। आपल्याला या ठिकाणी दुसरं काहीच घेणं देणं नाही। झाले कसं की मागच्या 24 तासामध्ये अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीज खास करून गहू, सोयाबीन, सोया तेल आणि सोयाबीन याच्यावरती टॅरिफ हे चीनने वाढवले। याच्यामुळे आता तुम्हाला माहिती आहे टॅरिफ म्हणजे काय, आयात शुल्क। आयात शुल्क वाढवल्यामुळे या वस्तू आता तिथं महाग पडणार आणि याचाच अर्थ की जगातील इतर देशांना संधी मिळणार। अमेरिकेतून येणारी सोयाबीन, सोयातेल, सोयाबीन हे महाग पडायले तर इतर देशांना आता हे खूप सोपं झालं। एकतर भारत आणि चीन यांचं असणारं डिस्टन्स हे कमी आहे, त्याच्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो, इन्शुरन्सचा खर्च वाचतो आणि भारतावरती इम्पोर्ट ड्यूटी चीनने लावलेली नाही, त्याच्यामुळे अमेरिकेपेक्षा आपली सोयाबीन ही स्वस्त राहणार। आणि याच्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो की देशातून होणारी सोयाबीन ही चीनला व इतर देशांना निर्यातीच्या रूपाने वाढणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, डॉलर मजबूत होत चाललाय म्हणून जागतिक बाजारामध्ये अमेरिकेतून येणाऱ्या वस्तू महाग व्हायल्यात आणि याच्यामुळे सुद्धा हा एक फायदा आपल्याला मिळणार आणि याच्यामुळे भारताची सोयाबीन निर्यात ही भविष्यामध्ये आपल्याला 1.5 ते दुप्पट वाढताना दिसू शकते। आता तुम्ही म्हणाल याचा फायदा सोयाबीन बाजाराला होऊ शकतो का? हा होणार ना, कसा नाही होणार। तर कसा होणार ते समजावून सांगतो। अहो 100 किलो सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये 80-82 किलो सोयाबीन निघत असते, म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव सोयाबीनवरती अवलंबून असतो। जर देशातील सोयाबीन ही 1.5 ते दुप्पट व निर्यातीच्या रूपाने वाढली तर तुम्हाला सांगतो सध्याचा बाजारभाव जो 3700 ते 4000 दरम्यान आहे, हा बाजारभाव 100% 4200 पर्यंत येत्या 3-4 आठवड्यात पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको, असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत। मग विक्रीचं कसं करायचं तर लक्षात घ्या, 4142 चा बाजारभाव मिळाला की इथं काय करायचं मित्रांनो, आपण सोयाबीन विक्री करून ओरिजिनल पावती घ्यायची, म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा लाभ होईल। जागतिक बाजारातील स्थिती कधी बदलेल याचा भरवसा नाही, म्हणून जास्त काळ या मार्केटमध्ये राहणं चुकीचं आहे, म्हणून आपण भविष्य उज्ज्वल नाही म्हणून सध्या विक्री करणं हे फायद्याचा सौदा ठरू शकतो। फक्त 100-200 तेजी आपल्या पथ्यावरती पडू शकते, एवढं मात्र खरं।
भविष्यात देशातील बाजारात बाजारभाव सोयाबीनचा कसा राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडलाच असेल लाईक करा, कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.